एक महत्त्वाचा अपडेट आहे। नक्षल प्रभावी भागांच्या यादीतनं बस्तर जिल्ह्याचं नाव हटवण्यात आलंय। छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याला आता नक्षलमुक्त घोषित करण्यात आलंय। बस्तर जिल्हा हा एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। बस्तर जिल्ह्यातनं नक्षल चळवळीचा पुरता बिमोड आता करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रशासनाला यश आलंय आणि तब्बल 4 दशकांनंतर बस्तर जिल्हा हा नक्षलमुक्त झालेला आहे। महाबळेश्वरमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे। जवळपास 2 तास सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे पर्यटकांचे चांगले हाल झालेत। त्याचबरोबर या पडलेल्या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहतायत। गटारही तुंबली आहेत, त्यामुळे महाबळेश्वरमधील रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय। त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातून आलेले पर्यटक वैतागलेत। त्याचबरोबर रस्त्यावरील पाण्यामुळे काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या आहेत आणि वाहतूक कोंडीही झाली आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करून त्रास थांबवावा अशी पर्यटकांची मागणी आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नाव असल्याची भीती घालून कोल्हापुरामध्ये निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। डिजिटल अरेस्टची भीती घालत प्राध्यापिकेला 3.5 कोटींना गंडवलंय। पोलीस अधिकारी असल्याचं भासवून प्राध्यापिकेला लुटण्यात आलंय। मीना मुरलीधर डोंगरे असं 75 वर्षाच्या निवृत्त प्राध्यापिकेचं नाव आहे। तुमच्या बँक अकाउंटमध्ये अज्ञात व्यक्तीकडनं 6 कोटी रुपये जमा झालेत, त्यामुळे तुम्हाला कधीही अटक होऊ शकते असं सांगून सायबर गुन्हेगारांनी मीना डोंगरेंकडनं 3 कोटी